विजयी ज्ञानेश्वर येलपर मोठेवाडी बघा। यानंतरची कुस्ती लावण्यासाठी उपसरपंच संदीप नवले आणि त्यांचे सहकारी यांना विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी आकडे द्यायचे। चल लवकर। पैलवानांचं अंग भाजू नये। अनवाणी पायानं दोन कर्मचारी अनवाणी पायानं अजिबात आणि सकाळपासून मी पाहतोय आल्यापासून सगळी स्वच्छता काही महिला कर्मचारी होत्या सगळ्यांना त्या अधिकारी सन्माननीय रामदास अण्णा पवार व भुजंगराव नवले यांनाही विनंती करतो की आपण कुस्तीलांसाठी मैदानात यावे। तसेच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शिवाजी मुंडे साहेब PSI यांनाही विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यावे। उपसरपंच शहाजीभाऊ तळेकर आपणास विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी आकडे द्यायचे। चला चला एक तुफानी लढत दोन तगडे मल्ल ज्ञानेश्वर येलवर मोठेवाडी लालकाशी हातवरती करा पैलवान विरुद्ध ओम साकोरे मान्यवरांचे शुभ असते। मुंडे साहेब आहेत का? मुंडे साहेब आहेत ना? वा वा साहेबांना सुट्टीच काढली वाटतं 3 दिवस। दोन बलदंड शरीर सर फुडली रविकुमार गव्हाणे कुरडी लाल काशीमध्ये मॅट जवळ पटकन पैलवान विरुद्ध महेश पवार शिरूर निळा काशीमध्ये पटकन या तयारीत राहा। कुलदीप इंगळे इंगळेनगर लाल काशी विरुद्ध प्रणव गायकवाड शिक्रापूर निळा काशी दोनच कुस्त्या बाकी आहेत। तळपत होऊन कारण कार्यक्रम तेवढा एवढा प्रचंड प्रतिसाद अगदी 25 किलो पासून बघा नकारात्मक कुस्ती करायला लक्ष द्या। आपल्याला नियम सुद्धा आत्मसात झाले पाहिजेत, नियम कळाले पाहिजेत आणि हे सगळे निष्णांत परीक्षा देऊन प्रॅक्टिकली सराव करून पंच झालेले सगळे मंडळी आपला आंतरराष्ट्रीय पंच मारुती तात्या सातव आतमध्ये काम करतात ते प्रदीप बोत्रे आणि तुषार गोळे सर, चंद्रकांत मोहोळ, माया कदम आपली एक महिला पंच आहे, रुपेश जाधव, प्रवीण शिंदे, काळवाप्पा लोखंडे, गणेश जाधव का हा अंत एक नरडे का बरेच पंच आहेत। सागर माने एक आहेत। पेशेटीचा बघा रेडला गुण मिळाला, त्याला निळ्याला सांगितलं होतं गुण घे, नाही घेतलं 30 सेकंदात प्रतिस्पर्धेच्या खात्यात गुण जमा झाला। खेमीची पकड तिथं जे किरीपट पकडण्याचा प्रयत्न शबाज अटक दोन्ही पैलवानांचा जबरदस्त लढत मोठेवाडीचा ज्ञानेश्वर येलवर म्हणून पैलवान म्हणजे गावाचा वैभव। एका गावात घराघरात पैलवान असणार आहे अशी अनेक गाव आहेत। काही गाव मिलिटरीची आहेत, मिलिटरीची गाव म्हटले जातात। सगळ्या प्रत्येक घरात एक दोन मिलिटरी महाराष्ट्रात बरोबर का? अनेक जवान भारतीय सीमेवरती तसं पैलवान
आता भाऊ पैलवान म्हणजे केवढी मोठी देणगी ही म्हणायची. आणि ते माता पैती किती धन्य, आपली दोन्ही पोरं पैलवान. तर मातेला किती आनंद होत, माझी दोन्ही पोरं पैलवान. सैनिकांची गावं नेमगाव, माळुंगी आणि गोलेगाव आता जेडेच पवार आहेत. जवानांची गावं बघा. दौलतराव येलबर समोर बसल्यात काय? पुतण्या का तुमचा? मुलगा का? नातू 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 हा नातू असेल. कालच सांगितलं तुमच्या आता येणं भाऊ, तुम्ही संतोष अण्णा तर जेव्हा भावाचा मित्र होता. ओमकार तर आपण तो शिरूर केसरी झाला. आणि आपले प्राध्यापक संदीप येलबर यांचा चिरंजीव सरपंच. वा. सचिन येलबर उपमहाराष्ट्र केसरी, डॉक्टरेट पदवी मिळवलेले. आदर्श घ्यावा यांचा, डोळ्यासमोर आदर्श ठेवून जर केली मेहनत, कष्टाला पर्याय नाही. गुणफलक लाल एकच आहे आणि परत एक गुण मिळवलाय. बाहेर झोनचा 2 गुणाची कमाई. लाल 2, निळा 0. दोघही चांगला प्रयत्न करतात. केंदूर विरुद्ध मोठीवाडी. पुढचे पैलवान रवी कुमार गव्हाणे कुरुडी एकदम सज्ज, शबास तयार आहेत. आणि महेश पवार मॅट जवळ या. इकडे व्यासपीठाच्या बाजूला आलं, त्या बाजूला सावली आहे, पूर्व बाजूला. केवढे मोठे कारेगावकरांना बोर्ड लावल्या. शिरूर केसरी स्पर्धा, तुफान कटावट, प्रसिद्धी महत्वाची केली. अखंड गाव एकवटलं आणि संपन्न झाली एक अखंड महाराष्ट्राचं लक्ष असलेली आणि अखंड पुणे जिल्ह्यात लाईव्ह लोक पाहणारे जबरदस्त गर्दन खेच दोघांची. 2-0 तोच गुण फलक आहे. समोरनं खेमीची पकड, ज्ञानेश्वर येलबरची. परत गरगर पाठीवर गेला. परत 2 गुणाची कमाई. लाल 4, निळा 0. भारंदाज मारण्याचा टोकाट प्रयत्न आणि त्याला तोडीला तोड, शबास. परत +1. 5 का? शिवसेना नेते हा. अण्णासाहेब हजारे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. वाजंत्री मंडळाला विनंती आहे, त्यांना स्टेजवर येऊन घेऊन यावे. ऐका, कर्तृत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. मी काल पण अगदी जबाबदारीनं सांगतोय, ज्यांचं वागणं जबाबदारीचं आहे, ज्यांचं बोलणं दमदार आहे आणि जे मनानं दिलदार आहेत आणि नेतृत्व असं शानदार आहे, ते रामभाऊ सासवडे यांचा पंचायत समिती